सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय ओबीसी समाजाच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची पंढरपुरात बैठक झाली। तत्काळ मराठा समाजाचा शासन आदेश रद्द करावा अशी मागणी करण्यात आली। ओबीसी डीएनए असलेल्या भाजपनं आता अन्याय करायला सुरुवात केली आहे का असा सूर ओबीसी समाजाच्या बैठकीत उमटला। पंढरपूरच्या करमळा पोस्ट ऑफिस कार्यालयात जनशक्ती शेतकरी संघटनेचं ठिय्या आंदोलन होतं। महिला शेतकरी वर्षा ढवळे यांची पोस्टात 5 लाख रुपयांची ठेव असून त्यात वारंवार मागणी करून देखील मिळत नसल्यामुळे आंदोलन करण्यात आलं। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या जरांगेंच्या गाण्याची धून गणपती विसर्जन मिरवणुकीत सुद्धा चांगलीच लोकप्रिय होऊ लागली आहे। या गाण्यावरती महिला आणि पुरुष ठेका धरू लागलेत। सांगली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध झालाय। प्रारूप प्रभाग रचनेमध्ये एकूण 20 प्रभाग करण्यात आले असून 4 सदस्यांचे 18 तर 3 सदस्यांचे 2 प्रभाग करण्यात आलेत। प्रभाग रचना पाहण्यासाठी मुख्यालयात गर्दी झाली होती। गणेश विसर्जनानंतर परतीच्या प्रवासासाठी कोकणकर निघाले असून त्यांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। चिपळूणमधल्या बहादूर शेख नाका ते गुहागर बायपासमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली असून त्याचा फटका कोकणकरांना बसतोय। धाराशिव शासकीय सेवेत कायमस्वरूपी करा तसंच आरोग्य विभागानं काढलेला मागचा जीआर त्याची अंमलबजावणी करा या मागणीला घेऊन कंत्राटी कर्मचारी मागील 17 दिवसांपासून संपावर गेले। त्यामुळे आरोग्य विभागानं कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या त्याचाच कर्मचाऱ्यांनी निषेध केला। सांगली जिल्ह्यातील सिद्धेवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांची बदली करण्यात आली। ही बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी तीव्र निदर्शनं केली। राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। कोकण घाटमाथा उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। त्याचसोबत उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्यामुळे येलो अलर्ट देण्यात आलाय। नागपूर शहरात बुधवारी सकाळी जोरदार पावसानं हजेरी लावली। 1 तास धुवाधार बरसल्यानंतर थांबलेले ढग पुढे दिवसभर शांत राहिले। हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 24 तासात जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे मोठे प्रकल्प तुडुंब भरलेत। मोठ्या धरणातील पाणीसाठा 93.12% गेलाय। मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा 77.83% तर लघु प्रकल्पातील पाणीसाठा 57.18% गेलाय। पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचं जाळं विस्तारण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या 5 मेट्रो मार्गाच्या विस्तारासाठी आणि 2 स्थानकांच्या उभारणीसाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली। त्यामुळे पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला गणेशोत्सवाच्या निमित्तानं बूस्टर मिळालाय। मुंबई महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांमुळे व्यापारी गाळे व्यावसायिक जागा तसंच काही निवासी बांधकामं बाधित होत आहेत। त्यामुळे प्रकल्प बाधितांकडून व्यापारी गाळ्यांच्या बदल्यात निवासी घरं मिळावीत अशी मागणी होत होती। महापालिकेनं 2009 मध्ये याबाबत धोरण आखलं होतं मात्र ते कालबाह्य झाल्यामुळे आता सुधारित धोरण जाहीर करण्यात आलंय। गणपती विसर्जनासाठी गिरगाव इथे मोठ्या संख्येनं भाविक येणार असल्याचं लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं बुधवारी चर्नी रोड स्थानकावरील मुंबई लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात आणि विशेष सेवांमध्ये बदल करण्याची घोषणा केली। याबाबत अधिकृत निवेदन सुद्धा जारी करण्यात आलंय। यावेळी मध्यरात्री चर्चगेट आणि विरार दरम्यान 12 अतिरिक्त लोकल ट्रेन चालवण्यात येणार आहेत। पेड इथे दिवा सावंतवाडी रेल्वेगाडीचा थांबा पूर्ववत करण्यात आलाय। तब्बल 5 वर्षांनी हा थांबा दिल्यामुळे पेडकरांचा प्रवास सोयीस्कर होईल। यासोबतच दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसला सुद्धा रोहा इथे थांबा देण्यात आलाय। राज्यातील तब्बल 52 रेल्वेगाड्यांच्या थांब्यामध्ये वाढ करण्यात आली आहे। जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे गणपती विसर्जन आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर जळगावात रूट मार्च काढण्यात आला। यावेळी शांततेत सण साजरे करा असं आवाहन करण्यात आलं। गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या पुणे ते लोणावळा दरम्यानच्या उपनगरीय रेल्वेच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेला गती मिळणार आहे। या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली। या प्रकल्पाचा खर्च अंदाजे 5100 कोटी रुपयांच्या पर्यंत जाणार असून 5 वर्षात प्रकल्प पूर्ण होणार आहे। शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत शिक्षण सेवक पदावरती नियुक्तीसाठी सर्वच उमेदवारांची चारित्र्य पडताळणी केली जाईल। टीईटी गैरप्रकारात उमेदवारावरती गुन्हा नोंदवण्यात आल्याचं किंवा सहआरोपी असल्याचा अहवाल आल्यास नियुक्ती न देण्याबाबत तसंच उमेदवारावरती गुन्हा नोंदवला नसल्यास किंवा सहआरोपी असल्याचा अहवाल नसल्यास उमेदवाराकडून शपथपत्र घेण्याचे देखील स्पष्ट निर्देश देण्यात आले। भुसावळमध्ये गांधीधाम एक्सप्रेसमध्ये 9 लाखांचा गांजा पकडण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी ओडिशामधील 3 बेड्या ठोकल्यात। अमरावती शहरातील श्री रुक्मिणी गणेशोत्सव मंडळानं यंदा गुजरातमधल्या अक्षरधाम मंदिराचा देखावा साकारलाय, तर आतील भागात पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणेश मूर्ती साकारली आहे।
मावळच्या वडगावात गुरव कुटुंबियांनी आकर्षक देखावा साकारला. यंदा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या संजीवन समाधी वर्षानिमित्तानं त्यांनी चांगदेव महाराजांचं गर्वहरण हा देखावा साकारलाय. हा देखावा पाहण्यासाठी भक्त गर्दी करतायत. रत्नागिरीच्या दापोलीत 7 आणि 8 दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. मनोभावे पूजन करत बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं. अमरावतीच्या इरविन चौकात विदर्भाच्या राजाची स्थापना करण्यात आलेली आहे. न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाकडून बाप्पाची स्थापना केली जाते. बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली. अनंत चतुर्दशी निमित्तानं होणाऱ्या श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेनं संपूर्ण तयारी केलेली आहे. गणरायाला निरोप देण्यासाठी विविध सोयीसुविधांसह प्रशासन सज्ज आहे. विसर्जन सुलभ आणि निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी महापालिकेचे जवळपास 10,000 अधिकारी आणि कर्मचारी, 245 नियंत्रण कक्ष तसंच अन्य विविध सोयीसुविधांसह सर्वजण सज्ज आहेत. पुणे मुंबई एक्सप्रेस लगत भव्य दिव्य अयोध्येच्या राम मंदिराचा देखावा बापदेव मित्र मंडळानं साकारलाय. दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली. पंढरपुरात एकादशी निमित्तानं टाळ मृदुंगाच्या जयघोषात आणि वारकरी महाराज मंडळींच्या साक्षीनं सहकार गणेशोत्सव मंडळाची महाआरती संपन्न झाली. हजारो महिला आणि वारकरी भक्तांनी एकत्रित येऊन पंढरीचा महाराजा अशी ओळख असलेल्या गणेशाची महाआरती केली. कोकणवासियांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेनं पनवेल ते चिपळूण दरम्यान 2 विशेष अनारक्षित गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. गर्दी कमी व्हायला मदत होईल. परदेशात देखील गणपतीची मोठ्या मनोभावे प्रतिष्ठापना करण्यात येते. मावळात राहणारे आणि आता दुबईत स्थायिक असलेल्या सुर्वे कुटुंबियांनी सुद्धा गणपतीची प्रतिष्ठापना केली. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळाला जास्तीत जास्त 2 ढोलताशा पथकांची परवानगी असणार आहे. कोणतंही पथक स्थिर वादन करणार नाही. शहरातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. मावळ तालुक्यातील दुर्गम उकसान पठारावरती गणपती विसर्जनाचा सोहळा पारंपरिक रंगात दुमदुमला. गावातील महिला पारंपरिक गाणी म्हणत आणि युवकांनी धनगर समाजाचं गजनृत्य सादर करत बाप्पाला निरोप दिला. अमरावती श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळानं श्री गणेश आणि त्यांचे लहान बंधू कार्तिकेय यांचा मिलन सोहळा हुबेहूब साकारलाय. बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली. हवेली तालुक्यातील किवळे गावात तरस कुटुंबियांना वारकरी परंपरेचा देखावा त्यांनी साकारलाय. विशेष म्हणजे हा संपूर्ण देखावा कागदी पुठ्ठा आणि टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आलाय. पुढची बातमी बघूयात. भिवंडीमध्ये उड्डाण पुलावरती 2 भरधाव कारच्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. संध्याकाळच्या वेळी पुलावरती 2 भरधाव कारची धडक झाली. यावेळी एक कार जागीच वळली. यावेळी मागून कारची धडक बसली आणि दुचाकीस्वाराला आणि तो पुलावरनं थेट खाली कोसळला. राहुल तरे असं या तरुणाचं नाव आहे. 2 कारच्या धडकेमध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. कोल्हापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली आहे. 20 प्रभाग महापालिकेनं जाहीर केलेत. पहिल्यांदा 4 नगरसेवकांचा 1 प्रभाग अशी ही रचना जाहीर झाली आहे. तर 20 नंबरचा प्रभाग 5 नगरसेवकांचा असणार आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावरती ही प्रभाग रचना उपलब्ध आहे. सांगली महापालिका निवडणूक ताकदीनं लढवू असा विश्वास काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला आहे. आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागा असे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले. कुडाळ नगरपंचायतीतील भाजपच्या नगराध्यक्षांसह 8 पैकी 6 नगरसेवकांना शिस्तभंग प्रकरणी निलंबित करण्यात आलंय. तसंच अनेक महिन्यांपासून कोणत्याही अधिकृत बैठका, सभा अथवा कार्यक्रमांना अनुपस्थित राहणं, वारंवार इतर राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरती उपस्थिती दाखवणं या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आशियातील सगळ्यात मोठे कांदा उत्पादक जिल्हा म्हणून नाशिककडे बघितलं जातं. नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा कांदा केंद्र सरकारनं खरेदी केला, मात्र पैसे दिले नाहीत. 72 तासांमध्ये शेतकऱ्यांचे पैसे द्यावे असे नियम असताना देखील तो डावलून 72 दिवस झाले तरी शेतकऱ्यांचे पैसे दिले गेले नाहीत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींची शेतकऱ्यांनी भेट घेतली. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
किरीट सोमय्या कोण आहेत? ना आमदार, ना खासदार, ना मंत्री. मग कोण आहे जे पोलीस आणि प्रशासनावरती दबाव टाकतात, असा सवाल काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी विचारलाय. अमरावती जिल्ह्यात एकही बांगलादेशी नागरिक नाही, तरी अमरावतीत येऊन खोटे आरोप करतात, असा दावा ठाकूर यांनी केलाय. वर्ध्यात पीव्हीआर मल्टी ट्रेडिंगच्या नावाखाली अतिरिक्त परताव्याचा आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. आरोपीकडनं मोबाईल, लॅपटॉप, एटीएम कार्ड, रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने तसंच 2 कारस असा एकूण 44,13,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. भिवंडीत उड्डाण पुलावरती 2 भरधाव कारचा अपघात झाला. या अपघातात कारची दुचाकीला जोरदार धडक बसली. दुचाकीस्वाराचा उड्डाण पुलावरनं पडून मृत्यू झाला. कार चालक जखमी झालाय. बनावट दारूची तस्करी करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं ताब्यात घेतला. कारवाईत पोलिसांनी 1.5 कोटींची विदेशी दारू जप्त केली. ठाण्याच्या खारेगाव टोलनाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली. ठाण्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील आयटी सर्कल जवळचा हा प्रकार आहे. संपत्तीच्या वादातनं वाहनाखाली चिरडून ही हत्या करण्यात आली. सोलापूर हैदराबाद महामार्गावरती बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावाजवळ बसला ट्रकनं जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये 16 प्रवासी जखमी झाले असून यातील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. पालघरच्या सूर्या नदीत वेगवेगळ्या ठिकाणी 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. वाघाडीमधील भीम बांध इथे गणेश विसर्जनासाठी गेलेल्या शांताराम चौरे यांचा बुडून मृत्यू झाला. तर सारणीमध्ये तरुणाचा बुडून मृत्यू झाला. काल वाहून गेलेल्या या दोन्ही व्यक्तींचा मृतदेह आज सापडलाय. महाडच्या भोराव गावाजवळ सावित्री नदीवरील पुलाच्या भरावाचं काम सुरू आहे. या कामादरम्यान महाड भोर पंढरपूर मार्गावरती पोकलेन मशीन कोसळली. सुदैवानं या अपघातामध्ये चालक थोडक्यात बचावलाय. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा शिक्षण आणि नोकऱ्यांमधील खासगीकरण, कामगार विरोधी धोरणाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेकडून विरोध करण्यात आला. विक्रमगड परिसरात ही निदर्शनं करण्यात आली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येणाऱ्या बीडमधील 800हून अधिक कर्मचारी संपावरती गेले. 10 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्यात यावं, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. अमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या 1500 कर्मचाऱ्यांनी गेल्या 16 दिवसांपासून संप पुकारलाय. थाळी वाजवत आंदोलकांनी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या संपामुळे आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाली असून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवरती परिणाम झालाय. सेवानिवृत्त शिक्षकांनी 1 दिवसीय धरण आंदोलन केलं. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन अद्याप मिळालेलं नाही, तसंच नक्षलग्रस्त भागातील शिक्षकांना नक्षल भत्ता मिळालेला नाही. या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. वर्ध्यामध्ये अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्यात. अंगणवाडी कर्मचारी युनियननं वर्धा जिल्हा परिषदेकडे जाणारा रस्ता रोखला. समान वेतन आणि दरमहा पेन्शनच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. मालेगाव शहरातील मिरवणूक मार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाले. तसंच मोकाट जनावरांचा वावर देखील वाढलाय. त्यामुळे गणपती डोक्यावरती घेऊन नागरिकांनी आंदोलन केलं. गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं बेमुदत धरण आंदोलन सुरू आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी थाळी बचाव आंदोलन करत कर्मचाऱ्यांनी सरकारचं लक्ष वेधून घेतलं. पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रात असलेल्या विष्णुपद मंदिराच्या संवर्धनाचं काम पार पडलं. मात्र नुकत्याच येऊन गेलेल्या पुराच्या प्रवाहात मंदिराच्या छतावरील प्लास्टर वाहून गेले. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल झाली आहे. तर पुरातत्व मंदिराचं अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोप समाजसेवकांनी केलाय. टोमॅटोचे दर पुन्हा गडगडले असून सध्या काही भागात तो केवळ 40 ते 50 रुपये किलो दरानं विकला जातोय. तर मागील महिन्यातच हा दर 90 ते 100 रुपये प्रति किलोच्या घरात होता. कामगार टंचाईवरती मात करणं, उद्योगांची कार्यक्षमता वाढवणं तसंच राज्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण होऊन विदेशी गुंतवणूक आकर्षित व्हावी या हेतूनं राज्य मंत्रिमंडळानं कारखाने आणि दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामांच्या तासात वाढ केली आहे. यामुळे दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रतिदिन 9 तास तर कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगाराला प्रतिदिन 12 तास काम करावं लागणार आहे. मुंबई महापालिकेनं सुद्धा गणेशोत्सव काळात विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यासाठी मागील वर्षी 54 कोटी रुपये खर्च केले. गेल्या 18 वर्षात गणेशोत्सवातील सुविधांसाठी महापालिकेने एकूण 247 कोटी रुपये खर्च केलेत. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भर बैठकीत शासकीय अधिकाऱ्यांची लाच काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला. ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांवरती ते बरसले. माझ्या लोकसभा मतदारसंघातील काम मला न विचारता पुढे मंजुरीसाठी का पाठवलं, यावरून दोघांमध्ये वाद झाला. नेरूळच्या विघ्नहर्ता मंडळाचं यंदा 22वे वर्ष आहे. मंडळाने यंदा आकर्षक आणि सुबक मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. बद्रीनाथ, देवप्रयाग आणि गंगा संगमाचा देखावा इथे साकारण्यात आलाय.
ठाण्याच्या नौपाड्यातील आर्या पंडित यांनी आपल्या घरच्या बाप्पासाठी जेजुरी गणाचा देखावा साकारलाय. हा देखावा त्यांनी घरातील टाकाऊ कागद आणि पुठ्ठ्यांनी बनवलाय. संपूर्ण देखावा हा इको फ्रेंडली असून टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंनी सजावट करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. सिल्लोड नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला. गणेशोत्सवानिमित्तानं मुंबईतल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात महिलांसाठी अथर्वशीर्ष पठणाचं आयोजन करण्यात आलं. या अथर्वशीर्ष पठणात ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासोबतच मराठी सिनेसृष्टीतील इतर कलाकारांनी सहभाग घेतला. सिंधुदुर्गाच्या कणकवली तालुक्यातील पिळणकरवाडीमध्ये विराज पिळणकर यांच्या घरी बाप्पा विराजमान झालाय. पिळणकरवाडीतील गणेश भक्तांनी भजन गात गणरायाची मनोभावे सेवा केली. टाळ मृदुंगाच्या गजरात सर्व गणेश भक्त तल्लीन झाले होते. या गणरायाच्या सेवेत चिमुकले देखील सहभागी झाले. परळचा राजा गणपती यंदा भाविकांसाठी खास आकर्षण ठरतोय, कारण यावर्षी मंडळानं अयोध्या राम मंदिराचा देखावा साकारलाय. तसंच श्रीरामाची हुबेहूब मूर्ती देखील तयार केली आहे. दक्षिण मुंबईमध्ये गणपती पाहायला येणारे भाविक आवडीनं या मंडळाला भेट देत आहेत.